कोरेगाव तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीची रंगत शिगेला. 125 पैकी 121 संस्थांचे ठराव दाखल. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून ठराव संकलनाच्या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ठराव सादर करण्याच्या अंतिम दिवसाअखेर तालुक्यातील मतदानासाठी पात्र असलेल्या 125 सहकारी संस्थांपैकी तब्बल 121 संस्थांनी आपले ठराव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल केले. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा बँक निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली असून विविध राजकीय गटांनी आपली ताकद पणाला लावल्याचे चित्र दिसून आले. विकास सोसायटी मतदारसंघात यंदा 100% प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व 90 विकास सोसायटींनी नियमानुसार ठराव मंजूर करून सादर केले. अंतिम दिवशी उत्तर भागातील विखेळे आणि दक्षिण भागातील वेळू विकास सोसायटीमध्ये ठरावासाठी झालेल्या बैठका विशेष चर्चेचा विषय ठरल्या. दोन्ही ठिकाणी संचालकांची संख्या समान असल्याने अध्यक्षांना निर्णायक मताचा अधिकार वापरावा लागला आणि त्यानंतर ठराव मंजूर करण्यात आले. इतर गटांमध्येही मोठ्या प्रमाणावर ठराव दाखल झाले. मजूर सहकारी संस्था गटातील 12 पैकी 11, नागरी सहकारी संस्था पतसंस्था गटातील 19 पैकी 18 संस्थांनी ठराव सादर केले. गृहनिर्माण संस्थांपैकी केवळ एका संस्थेने ठराव दाखल केला, तर उर्वरित 2 संस्थांपैकी एका संस्थेवर अवसायक नियुक्त असल्याने आणि दुसऱ्या संस्थेकडून ठराव न आल्याने त्यांची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. खरेदी विक्री संघ गटातील कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघानेही आपला ठराव नियमानुसार दाखल केला. ठराव संकलनाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विविध गटांकडून संपर्क मोहीम, बैठका आणि राजकीय हालचाली सुरू असतानाही तालुक्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे. कोरेगाव तालुक्यातील जिल्हा बँक निवडणूक यंदा विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कोरेगाव, करडोत्तर आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भविष्यातील राजकीय समीकरणांवर या निवडणुकीचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने सर्वच गटांनी ठराव आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. गेल्या निवडणुकीत आमदार महेश समर्थक सुनील खत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव महाडिक यांना समान 45 मते मिळाल्यानंतर ईश्वरीय चिठ्ठीद्वारे खत्री यांची निवड झाली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीतील प्रत्येक ठरावाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून पुढील टप्प्यात उमेदवारी आणि प्रत्यक्ष मतदानातही चुरशीची लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. 15व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावर आता शिवसेनेच्या पंचायत समितीच्या सदस्या सुरेखाताई पाटील यांचा गंभीर आरोप. महिला सदस्यांवर अन्याय, गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचा दिला इशारा. कोरेगाव पंचायत समितीच्या 15व्या वित्त आयोगाच्या सन 2022-23 ते 2025-26 सालातील निधी वाटपावर भाजप पाठोपाठ आता किनीही गणाच्या शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या सुरेखाताई रमेश पाटील यांनी गंभीर आक्षेप घेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महिला सदस्यांना जाणीवपूर्वक कमी निधी देण्यात आला असून पुरुष सदस्यांना अधिक निधी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अन्याय कायम राहिल्यास लोकांसमोर जाण्यासोबतच न्यायालयातही दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सुरेखाताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी पंचायत समितीला 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 4 वर्षांसाठी एकूण 7,26,00,000 रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पंचायत समितीच्या व्हॉट्सअप गटावर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या किन्ही गणासाठी केवळ 40 ते 42 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्या किन्ही पंचायत समिती गण क्षेत्रासाठी मूळ आराखड्यानुसार सुमारे 81 लाख रुपयांची कामे मंजूर असल्याचा त्यांनी दावा केला. गटविकास अधिकाऱ्यांनी सदस्यांना आवश्यक असल्यास कामांमध्ये बदल सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी 60 लाख रुपयांची नवीन कामे आणि 20 लाख रुपयांची पूर्वीची कामे कायम ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांच्या सूचनांचा कोणताही विचार न करता निधीमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. रमेश पाटील, पंचायत समिती सदस्या, किन्ही गणातून मी निवडून आले आहे. मी 15वा वित्त आयोग निधीविषयी बोलणार आहे. 22-23, 23-24, 24-25 आणि 25-26 या 4 वर्षाचा जो 15 वित्त आयोगातील जो पैसे आलेले आहेत, मला व्हिडिओ मॅडमने सांगितले की 7,26,00,000 रुपये आलेले आहेत. तो निधी जो त्यांनी वाटप केलेला आहे, आम्हाला जे ग्रुपवर आम्हाला आलेला आहे की माझ्यासाठी साधारण 40-42 लाख रुपये आलेले आहेत. खरं हा निधी आहे, हा जो आराखडा आहे तो मंजूर होऊन आलेला आराखडा आहे.
म्हणजे आमची जी कामं म्हणजे 22 पासून 26पर्यंत जी सुचवलेली कामं आहेत त्या आमच्या क्षेत्रीय गटातून, आता माझा क्षेत्रीय गट नाही, या गटातून जी कामं सुचवलेली आहेत ती कामं मंजूर आहेत. खरं तर ही कामं लगेच सुरू करायला पाहिजे. आता माझ्या क्षेत्रीय गटासाठी 81 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि मला त्यांनी आता 42 लाख रुपये मंजूर दिलेले आहेत, म्हणजे माझ्या वाटणीसाठी, माझ्या क्षेत्रीय गटासाठी. तर हे जे पैसे आहेत हा निधी म्हणजे बदल करण्याचा जो अधिकार आहे, मी माझ्या क्षेत्रीय गटाची अध्यक्ष आहे, ह्याचा बदल करण्याचा अधिकार मला आहे. ह्यांनीच आमचे परस्पर का बदल केला आणि तो बदल करताना आम्हाला काही विचारत घेतलं पण नाही अजिबात, की तुमची कुठली समजा काही आता पूर्वीच्या आमच्या आराखड्यात काही समजा काही कामं झाली असतील किंवा काही आता ती झालेली कामं पुन्हा घ्यायची नाही आहेत, काही नवीन कामं सुचवायची असतील तर ते आम्हाला त्यांनी व्हिडिओ मॅडमने आम्हाला की तुम्ही जे कामं बदलून द्या. आम्ही कामं बदलून दिली. आता मी 60 लाखाची दिली बदलून आणि 20 लाखाची पूर्वीची घ्या असं मी सांगितलं होतं त्यांना. तर त्यांनी ते काही विचार आमचा घेतला नाही आहे ना. आम्हाला त्यांनी फक्त मला वाटतं 40 का 42 लाख रुपये मला दिलेले आहे. आणि हे जो बदल केला, आता हा जो बदल आहे तो बदल करण्याचा अधिकार आमच्या क्षेत्रीय कमिटीला आहे, पुन्हा तो गट समितीला आहे आणि सभागृहाला आहे याचा अधिकार. आणि अधिकार जरी असेल तरी त्याला शासन नियम आहे 2021ला काहीतरी, की काहीतरी म्हणजे त्या बदलासाठी कारण मीमांसा त्यांना द्यावी लागते. असे त्यांनी काही कारण मीमांसा तर आम्ही सभागृहात विचारणार आहे त्यांना की हा बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे, हा बदल करण्याचा अधिकार आम्हाला आहे, तुम्ही का आमच्या परस्पर तुम्ही बदल केला हे त्यांना आम्ही विचारणार आहोत फक्त. आणि आमचा जो विरोध आहे, आणि त्यांनी काय केले म्हणजे महिलांना कमी दिलेत पैसे आणि पुरुषांना जास्त घेतले आणि त्याच्यात सभापतींना जास्त आहेत, उपसभापतींना पण थोडे कमी आहेत, त्यात आणखीन एका सदस्यांना जास्त आहेत पैसे. म्हणजे हे वाटप कुठला आधार काय घेतला, निकष काय घेतला हे आम्ही आत्ता सभागृहामध्ये त्यांना विचारणार आहोत की कुठला निकष घेऊन तुम्ही वाटप केलेलं आहे हे आम्हाला त्यांना उत्तर द्यावं लागेल. आमचा विरोध त्या प्रोसिडिंगला घेण्यासाठी आम्ही त्यांना सांगणार आहोत. आणि तसं नसेल, समजा त्यांना बदल आमचा घ्यायचा नसेल, आम्ही जो सुचवलेला आहे बदल, तर आमचा जो पूर्वीचा जो आराखडा आहे त्याप्रमाणे त्यांनी कामं लगेच सुरू करावी हे आमचं विचार आहे. मॅडम, तुमचा एक आरोप असा आहे की महिलांना दुय्यम स्थान दिलेलं निधी वाटपामध्ये हो, सभापती पण या महिलाच आहेत. तेच मी विचारणार. त्यांना चांगला निधी मिळाला, तुम्हाला कमी निधी मिळाला, नेमकं काय सांग? सभापतींना मी हेच विचारणार आहे की तुम्ही महिला आहात, तुम्ही स्वतःला घेतले जास्त पैसे, मग आम्ही महिला आमचा काय तुम्ही तिथं हे केलं, आम्हाला का तुम्ही निधी कमी दिला, हे सभापतींना मी विचारणार आहे. एकीकडे राज्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना याची सत्ता आहे. एका बाजूला तुमच्या अनिता बोटी ज्या भाजपच्या पंचायत समिती सदस्य वॉटर स्टेशन गाणातील आहेत आणि तुम्ही राष्ट्रवादीच्या किन्ही पंचायत समिती गाणातून निवडून आलेला आहात. नाही, मी शिवसेना. तर तुमच्या बाबतीत असा अन्याय होतोय, म्हणजे कितपत योग्य वाटते ह्या गोष्टी? कारण सत्ता तुमची आहे, जिल्ह्यामध्ये बघितलं भाजप शिवसेनेची पकड आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरेगाव पंचायत समितीमध्ये ही घटना होत आहे, नेमकं काय सांगायला म्हणजे कितपत योग्य? हे योग्य नाहीच आहे. म्हणजे एक तर महिलांच्या बाबतीत त्यांनी जे केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. म्हणजे महिलांना त्यांनी दुय्यम स्थान दिले आणि सभापतींनी स्वतः लक्ष घालून महिलांच्या विषयी त्यांनी महिलांना निधी द्यायला पाहिजे होता. आणि वर जर आता आपण सांगता की भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि आम्हाला त्यांनी निधी कमी दिला आणि हा निधी पूर्वीचा निधी आहे, हा 22 ते 26चा निधी आहे. त्यावेळी मी सदस्य नव्हते, सभापती नव्हत्या, या कोणीच नव्हतं. त्यावेळेच्या निधीवर ह्यांचा का हक्क जास्त, पुरुषांचा हक्क जास्त का, हे अतिशय चुकीचं आहे. पण एका बाजूला अनिता बोटे यांनी पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर. तुमची भूमिका काय असेल? माझी भूमिका, मी न्यायालयात जाणार, न्यायालयात मी दाद मागणार आहे ह्या गोष्टीचं. न्यायालयात जाऊन मी माझं ते त्यांना न्यायालयाला मी दाद मागणार. लोकांच्या जाऊन मागणार, लोकांच्या न्यायालयात जाणार का? लोकांना तर सांगणारच, लोकांच्या न्यायालयात जाणार आणि जे कायदेशीर न्यायालय आहे आपलं त्या न्यायालयात पण जाणार. ओके.
पत्रकारांना एक बसून न देण्याची एक परंपरा सुरू झाली मासिक मिटिंगला. हे चुकीचं आहे. पत्रकारांना यशवंतराव बसून दिलं चव्हाणांचं पाहिजे. जिल्ह्यामध्ये- लोकशाही आहे. पत्रकारांना बसून दिलंच पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट. पंढरपूर फलटण रेल्वे प्रकल्पांसह विकास कामांवर चर्चा. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री यांच्या शासकीय दालनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, आगामी राजकीय रणनीती तसेच विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. यावेळी पंढरपूर फलटण रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच फलटण शहरालगत वाहणाऱ्या बाणगंगा नदीचा नमामि गंगे योजनेत समावेश करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. याशिवाय मतदारसंघातील विविध विकास कामे आणि जनहिताच्या विषयांवर सखोल विचार विनिमय झाल्याचे सांगण्यात आले. साताऱ्यात जुन्या MIDCतील स्टील फर्निचर कंपनीवर बालकामगार प्रकरणी गुन्हा. सातारच्या जुन्या MIDC परिसरातील एका स्टील फर्निचर निर्मिती कंपनीत धोकादायक कामासाठी 3 अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीच्या मालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात बालकामगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30च्या सुमारास B43 जुनी MIDC येथील शिवशक्ती स्टील फर्निचर कंपनीची संबंधित विभागाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी कंपनीत 3 परप्रांतीय अल्पवयीन मुले काम करताना आढळली. त्यांचे वय अनुक्रमे 14, 15 आणि 14 वर्ष असल्याचे तपासात स्पष्ट झाले. तपासणी दरम्यान एका 14 वर्षीय मुलाकडून कपाटांचे भाग उचलून ठेवण्याचे, 15 वर्षीय मुलाकडून कपाटांच्या भागांचे कटिंग करण्याचे तर दुसऱ्या 14 वर्षीय मुलाकडून तयार कपाटांना रंग देण्याचे काम करून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. ही सर्व कामे धोकादायक प्रक्रियेत मोडत असल्याने संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी आदिती प्रकाश वालावलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीचे मालक विजयसिंह गंभीरसिंह जाला राहणार शाहूपुरी सातारा यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार देखणे करत आहेत.